नमस्कार, मी सुनीता शिंदे. सेवन स्टार प्रस्तुत आवाज मीडियाच्या माध्यमातून सांगली मिरज कुपवाड महानगरपालिका येत्या काही महिन्यात निवडणुका लागत आहेत. त्यासाठी जनतेच्या मागणीवरून सांगली मिरज कुपवाड महानगरपालिकेमध्ये सन 2012 ते 18 करिता सर्व मतदारांनी राष्ट्रवादीच्या हातातून सत्ता काढून घेऊन काँग्रेस पक्षाच्या पुन्हा ताब्यात दिली असून या सत्ता भोगणाऱ्या विद्यमान नगरसेवकांनी प्रत्येक प्रभागात कितपत कामे केली आहेत हे जाणून घेण्यासाठी घेऊन येत आहोत पंचनामा प्रभागाचा. नमस्कार. च्या माध्यमातून वार्डाच्या पंचनाम्यासाठी वार्ड नंबर 17 मध्ये आलेलो आहोत. या आपल्यासोबत आहेत विद्यमान नगरसेवक प्रशांत विजयकुमार पाटील. हे सांगली मिरज कुपवाड महानगरपालिकेमध्ये 2013च्या निवडणुकीमध्ये विजयी उमेदवार झाले. त्यानंतर त्यांनी पहिल्या वर्षातच त्यांना उपमहापौर पद मिळालं. आता आपल्यासोबत आहेत प्रशांत विजयकुमार पाटील, पप्पू मजलेकर. आपल्यासोबत आहे सांगली मिरज कुपवाड महानगरपालिका वार्ड क्रमांक 17 ब चे विद्यमान नगरसेवक प्रशांत विजयकुमार पाटील. नमस्ते सर. सेवन स्टार मध्ये आपलं स्वागत. नमस्कार. सांगली मिरज कुपवाड महानगरपालिकामध्ये तुम्ही 2008 साली पण निवडणूक लढवली होती आणि तुम्ही त्या निवडणुकीमध्ये तुम्ही विजयी पण झाला होता. 111 मतांनी विजय झाला होता. आम्हाला मागचा बॅकग्राऊंड आम्हाला सांगतो. पण 2013 मध्ये तुम्हाला परत त्याच कामाच्या जोरावर तुम्हाला 2013 मध्ये काँग्रेस पक्षाने तिकीट दिलं. त्यामध्ये तुमच्याबरोबर किती जण असे उभारले? जवळजवळ 9 जण होते रिंगणामध्ये. त्यातले प्रमुख दावेदार होते राष्ट्रवादीचे अशोकराव जोशी, त्याचप्रमाणे स्वाभिमानाचे दवे आणि शिवसेनेचे असे प्रमुख दावेदार होते. त्या तिघांच्या दावेदार असून सुद्धा मी 850 मतांना जवळजवळ निवडून आलो. म्हणजे मला काय म्हणायचं की म्हणजे तुमचा मागचा पार्श्वभूमी बघितली तर लोकांनी तुमच्या कामाचा संपूर्ण अभ्यास केलाच होता आणि त्या माध्यमातून तुम्हाला परत 2013 साली काँग्रेस पक्षाने मदन मोहनी तुम्हाला तिकीट दिलं आणि 2013च्या निवडणुकीमध्ये तुम्ही चांगल्या प्रकारे निवडून आला. या सर्व कार्यक्षेत्रामध्ये काम करत असताना महानगरपालिकेच्या 2008च्या निवडणुकीमध्ये तुम्ही नगरसेवक म्हणून तुम्ही निवडून आला होताच. हीच राजकीय पार्श्वभूमी तुमची अशी आमच्या नजरेसमोर होती. आता मला एवढं विचारायचं की तुमचं शिक्षण, तुमची राजकीय पार्श्वभूमी काय, तुमचा व्यवसाय काय, हे मला विचारायचं आहे. सांगलीमध्ये वसंतदादांच्या कृपेने जे आहे अभियांत्रिक कॉलेज झालं, त्या माध्यमातून मी ऑटोमोबाईल इंजिनियर झालो. एक शेतकरी कुटुंबात असल्यामुळं आणि वसंतदादा कारखान्याची एक अशी हे होती की शेतकरीचा जो मुलगा किंवा नातू असेल त्याला कमी फी आणि त्याला कॅटेगरी कार्ड हे होतं. त्या माध्यमातून मला ऍडमिशन मिळालं. 3 वर्षात मी ऑटोमोबाईल इंजिनियर झालो. त्या माध्यमातून सामाजिक कार्य करत असताना समाजाचं असेल किंवा वडिलांचे बॅकग्राऊंड असल्यामुळं मजलेकर फॅमिलीचे गुडविल एक वघार भागात होतं. त्या गुडविलच्या माध्यमातून मी काम करत राहिलो. तर बरेच सामाजिक कार्यकर्त्यांनी किंवा लोकांनी आमच्या म्हटलं की तू निवडणुकीत का भाग घेत नाहीस. तसंच इंजिनियर असल्यामुळे आमच्या इंजिनियर्स आणि आर्किटेक्ट असोसिएशनमध्ये काम करत होतो. किती वर्ष काम केलं? तिथं सेक्रेटरी म्हणून 3 वर्ष काम केलं. त्यानंतर अध्यक्ष म्हणून काम केलं. अध्यक्ष म्हणून काम करत असताना वेगवेगळ्या संकल्पना राबवल्या. आमचं एक्झिबिशन हॅबिटॅट म्हणून एक एक्झिबिशन असते, त्यामध्ये चांगली कामगिरी केली आणि संघटित काम करायची पहिल्यापासून प्रवृत्ती असल्यामुळं जवळजवळ 100 ते 150 जणांची संघटना मोठी होती. मग त्याने प्रोत्साहन दिलं आणि मदन मोहन पण म्हटलं का उभारत नाहीस तू. मग आम्ही पहिला नाही म्हटलं, आमच्या घरचे पण नाही म्हटलं ते. त्यामध्ये पण मग एकदा यश झालं. मग कदम साहेबांनी बोलवून तिकीट दिलं आणि त्या पहिल्यांदा निवडून आलो. बरेच भागात पेठ भागात प्रशांत पाटील मजलेकर माहित नव्हतं, पप्पू मजलेकर म्हणून ओळखत होते. असं पण गोंधळ झाला आणि मग त्या माध्यमातून चांगला प्रतिसाद मिळाला. आमच्या घराण्याचं नाव असल्यामुळं सगळेजण मजलेकर फॅमिलीतला माणूस आहे, चांगला काम करेल असं हे होतं. ते म्हणून पहिल्यांदा निवडून दिलं. बरं, 2013 मध्ये तुम्ही जी निवडणूक लढवली त्यामध्ये एवढे जण सगळे 9 जण उभा राहिले होते, बरोबर का? त्यात 2 वॉर्डचा एकत्र वॉर्ड झाला. माझा एक वॉर्ड चांगला होताच. त्यामध्ये मी बरेच काम केलतो. डे टू डे सकाळी फिरणार, डे टू डे प्रत्येक माणसाची ओळख, प्रत्येक विद्यार्थी गुड मॉर्निंग सांगली,
संकल्पना आमचे बेतके साहेब असताना चालवली ती मी कायम चालू ठेवली. जवळजवळ सकाळी 6:30 ते 10:30 पर्यंत मी वॉर्डातच फिरत असतो. विविध कामं असतील किंवा एक सगळ्यांना भेटणं किंवा काय अडचण असतील ते काम करत असताना 13 साली जो वॉर्ड मला जोडला गेला तोही चांगला जोडला गेला आणि त्या माध्यमातून एक चांगली परत संधी ओपन पडला परत. मग त्यामुळे कसं आहे परत सगळे म्हणले ते उभा राहायचं. त्यामध्ये उभारलो. मदन भाऊ पण तिकीट दिलं आणि त्या माध्यमातून त्यावेळी एक असं झालं की मुन्ना कुर्णे माझा एकत्र झालता आणि कदम साहेबांचं असं म्हणतं मुन्ना कुर्णे द्यायचं का मला द्यायचं, पण विश्वजित कदम यांनी जोर धरून यंग जनरेशनला द्यायचं म्हणून त्यांनी माझं नाव धरलं. काम चांगले केले. त्या माध्यमातून तिकीट पण मिळालं. चांगल्या मताने मी निवडून आलो आणि लगेच महिला हे बीसी महापौर होतं त्यामुळे एक शिकलेला उपमहापौर असावून मदन म्हणून मला तोही चार्ज दिला. उपमहापौरचा म्हणजे तुम्हाला उपमहापौर पद दिला. पण मला एक तुम्हाला एवढं विचारायचं की तुम्ही त्या पहिल्याच वर्षी तुम्ही उपमहापौर झाला पण त्यात तुम्हाला बाबा अशी संधी मिळाली की बाबा महानगरपालिकेच्या बाबतीत सांगली मिरज कुपवाडच्या बाबतीत तुम्ही कोणता म्हणजे असा म्हणजे हे राबवलं काय एक्स्ट्रा उपक्रम राबवला? एक्स्ट्रा म्हणजे मदन भाऊ नेते आमचे होतेच. त्यांना एक हाती 42 सीटा काँग्रेसच्या चिन्हावर निवडण्यावर त्यावेळेच्या तत्कालीन मुख्यमंत्री आपले त्यांनी 20 कोटी रुपये दिले. त्याचं नियोजन सगळं मी स्टँडिंगचे सभापती असतील आमचे राजेश नाईक यांनी नियोजन केलं आणि मध्यमची एक इच्छा होती की सांगलीतले कोणाचा वॉर्डचं असं काम करायला नाही. सांगलीला गरजेचे मुख्य रस्ते असतील, मुख्य पेठ असेल किंवा प्रताप सुसंस्कृती उद्यान असेल असे वेगवेगळे उपक्रम त्यांनी राबवले आणि त्यात आम्ही यशस्वी झालो. आणि त्यात एक इंजिनियर असल्यामुळं की बरेच ठिकाणी पाणी निचरा होत नव्हता. पाणी निचरा करायची सोय जास्त आम्ही केली. आता शामराव नगर म्हणजे जी प्रॉब्लेम आहे तिथे आम्ही 84 लाख रुपयाची गटरची झाल्या जेणेकरून शामराव नगर मधलं पूर्ण पाणी बाहेर काढायचं. त्याचा कॉन्ट्रोल सर्वे केला. मागच्या वेळी सर्वे जेव्हा होता की पाणी कुठनं कुठं जातंय ते सर्वे न करता जर गटर बांधल्या तर ते गटरनं पाणी पण वाहत नाही आणि रस्ते पण वाहत होता. तर ती एक संकल्पना मला वाटतंय की ते माझ्या माध्यमातून चालू झाली आणि 6 महिने कलेक्टर साहेबांकडे चार्ज होता. त्यावेळी त्याने काटेकोरपणे याचा म्हणजे पुरावा केला, पाठपुरावा आणि एस्टिमेट तसे बनवले गेले आणि त्या 20 कोटीचा फायदा जास्तीत जास्त ह्या शामराव नगर आणि सांगली मिरज कुपवाड शहराला फायदा झाला. बरोबर. म्हणजे अशा प्रकारे तुम्ही जो जाहीरनामा दिला होता पक्षांना आणि तुम्ही पण जाहीरनामा दिला होता त्या माध्यमातून तुमचं 75% काम झालं. अजून 25% काम अजून 25% म्हणजे टेक्निकल अडचणीमुळे थोडं राहिलेलं आहे. आमदारांनी कुठली काम करायची, खासदारांनी कुठली करायची आणि महापालिकेने कुठली केली. एलबीटीच्या माध्यमातून एलबीटी बंद झाला. जकातचं उत्पन्न चांगलं होतं त्यामध्ये एलबीटी आली. एलबीटीचं उत्पन्न कमी झालं आणि एलबीटी एकदम बंद झाली. त्यामुळे जे एक आर्थिक तुटवडा आम्हाला जाणवला त्यामध्ये किरकोळ कामं आम्हाला करता आली. पण मोठी जी आम्हाला जी संकल्पना होती बायपास रस्ता असेल किंवा रिंग रोड असेल म्हणा किंवा जे वाहतुकीचं प्रॉब्लेम आहे हे आम्हाला करता आलं नाही. ते त्या माध्यमातून आम्ही आमदारांना खासदारांना विनंती करतो की ते तुम्ही करावे. छोटे रस्ते आम्ही करतो. ओके. म्हणजे मला एवढंच म्हणायचं आहे की उपमहापौर पद असताना तुम्ही त्याची संधी सोडली नाही आणि हे संपूर्ण शहरासाठी तुम्ही एक चांगला उपक्रम तुम्ही एक पायंडा घालून अशा पद्धतीने काम करा. मग आता मला सांगा 2013 मधून जेव्हा तुम्ही निवडून आल्यानंतर तुम्हाला यामध्ये 2013च्या या 4 वर्षामध्ये जवळजवळ तुम्ही किती कोटीचा निधी आणला? जवळजवळ 4 कोटीचं कामं केली तर प्रस्तावित पण आहेत. 1-2 कामं 2 कोटीची. त्यामध्ये प्रामुख्याने जो बायपासला जाणारा रस्ता आहे म्हणजे अंबाभवन ते बायपास म्हणजे जेणेकरून वाहतूक बाहेरच्या बाहेर झाली असा मोठा रस्ता इदगार रोडवर जुना रोड त्याला म्हणतात तो केला. त्याच माध्यमातून त्याला एक पॅरलल रस्ता आहे सांगली हायस्कूल कडून जो अमराई क्लब वगैरे आयएम आहे तो रुंदीकरण करून आम्ही केला. म्हणजे अमराईची भिंत आणि सांगली हायस्कूलची भिंत आत घेऊन तो 40 फूट होता 60 फुटे करून ते एक चांगला केला. त्याच माध्यमातून पाणी निचऱ्याचं काम सगळ्यात जास्त केलं. नाला जवळ असल्यामुळं जेणेकरून बरेच आप्पासाहेब पाटणगर असेल किंवा इतर प्रश्न असेल की सांडपाणी तिथंच सांडायचं म्हणजे एकमेका प्लॉटमध्ये त्याला आम्ही पाईपलाईन करून ते नाल्यापर्यंत कसं नेलं जेणेकरून एकमेक प्लॉट स्वच्छ राहिले आणि केंद्राळ होत किंवा बाबळी उभवायचं कमी झालं. बरोबर. म्हणजे तुम्ही अशा पद्धतीने तुम्ही चांगली कामं केली त्या 4 कोटीमध्ये आणि 2 कोटी तुमचे प्रस्ताव आहे. त्या प्रस्तावामध्ये तुमचं काय राहिलं? प्रस्तावामध्ये मेन आता बीएसएनएल जो रस्ता आहे म्हणजे स्टेशन रोड ते वकारबाग हायस्कूल रोड जोडणारा तो आता प्रस्तावित आहे. त्याचं वर्क ऑर्डर पण दिलाय पण पावसाळ्यामुळे थोडंसं कदाचित त्याच्यावर पण थांबणार आहे आणि पुढे करणार आहे. तसंच महत्वाचा अंबाई नगरमध्ये जाणारा रस्ता रतनशी नगरकडे जाणारा तो एक भरपूर म्हणजे तिथं वस्ती आहे कॉलेजेस आहेत तो एक खराब झालाय. त्याला आम्ही पाणी निचऱ्याची पण सोय केली आहे आणि तो रस्ताही पकडलाय. हे 2 रस्ते आता प्रस्तावित आहेत आणि जे येणारे आता रस्ते आमदार साहेबांनी जे पकडले जे मेन रस्ता पटेल चौक ते
कॉलेज कॉर्नर हा त्यांनी रस्ता पकडलाय आणि मी दोन्ही बाजूचे गटर पकडले, जेणेकरून की पाणी त्याला जरा सुद्धा थांबायला नाही पाहिजे. 5 मिनिटात पाऊस पडला की पाणी निचरावं पाहिजे, म्हणजे रस्ता टिकतो. 7-8 वर्ष रस्ता टिकतो. बरोबर. म्हणजे तुमचा हा संपूर्ण वार्ड जर फिरायचं म्हटलं तर अंदाजे किती किलोमीटर होऊ शकतो? अंदाजे आता आम्ही दररोज फिरतोय, जवळजवळ असं स्कूटरवर जर फिरलो तर 3.5-4 किलोमीटरच्या बाउंड्री होत्या. म्हणजे महापालिकेची इमारत क्रमांक 2 आपली, ज्याला आम्ही मदन भाऊ संकुल असं नाव दिले संकुल, तिथून जर पकडले तर ट्रक पार्किंग बायपासला आलं तर तिकडं पट्टणशेट्टी होंडाचे शोरूम झालंय, तिथून मदन भाऊंचा पुतळा वाला, तिथून आज जायचं लाले प्लॉट म्हणून टिंबर एरियातून बाहेर जायचं, परत जीए कॉलेज म्हणजे गणपती गॅसच्या इथून बाहेर यायचं, आपटा पोलीस चौकी, तिथून स्टेशन रोडला परत यायचा, असा हा विस्तार आहे. किती म्हणजे 5-6 किलोमीटर तुमचा अंतर होऊ शकतो? 5-6 किलोमीटर असं बाउंड्री होऊ शकते. आता तुमच्या वार्डामध्ये सगळ्यात मोठा महत्वाचा प्रश्न म्हणजे तो म्हणजे ट्रक पार्किंगचा, म्हणजे जिथं म्हणजे खरोखर व्यवसाय होतो, म्हणजे गुजराती हायस्कूल वगैरे असू दे किंवा आणि कुठले तुमचं म्हणजे जुना वकार वगैरे, त्यामध्ये पूर्णपणे व्यावसायिक सगळे भरपूर आहे. नंतर तुमचे बाबा काय बरं ट्रान्सपोर्ट्स आहेत. नंतर आम्हाला तोच एक आता मोठा प्रॉब्लेम म्हणजे कसा आहे, मागच्या 5 वर्षांनी सोडायचा प्रयत्न केला आणि 4 वर्षांनी सोडायचा प्रयत्न केला तर अजून सुटलेला नाही आहे. बरेच आमदार संभाजी पवार ज्यावेळी सत्तेत होते, आमदार होते, त्यांना कलेक्टरने डीपीडीसी मधून 50 लाख रुपयाचा म्हणून खास ट्रक पार्किंग दिलता, तो आम्ही व्यवस्थितपणे टाकून घेतला. तिथे जवळजवळ 200 ते 250 गाड्या चांगल्या बसतील एवढं काम तिथे केलं, पण ते ट्रकवाले अजून तिथे आज जायला तयार नाही. ते म्हणतात की आमची बॅटरी चोरली होत्या, जॅक चोरली जातोय, असे काहीतरी कारण सांगायला. ती जबाबदारी नगरसेवकाची कोणाची नाही आहे, ते प्रत्येक ट्रक मालकीचे आपापले आहे. तिथे एवढं म्हणजे तुम्ही जर बघितलं आता किंवा तुम्ही तुमच्या माध्यमातून शूटिंग घेतला, एखादा एअरपोर्ट कसं असतं तसं एवढं मोठं पटांगण झालेलं आहे, पण ही सुविधा आम्ही देऊ शकत नाही. आम्ही विनंती केली, एसपीने विनंती केली की ट्रक पार्किंगची व्यवस्था त्यांनी आत करा, त्यांनी सिक्युरिटी होईल. आता त्याच्या माध्यमातून पुढे आम्ही प्रस्ताव करतोय की कंपाऊंड वॉल त्याला काय करता येते काय, पण तेवढे निधी उपलब्ध नसल्यामुळे आम्ही शासनाच्या मार्फत प्रस्ताव केला. 27 एकरची जागा टोटल आपल्या ट्रक पार्किंग 27 एकर जागा आपल्या ताब्यात आहे. आता हा झाला 27 एकराचा तुमचा म्हणजे हा हे काय म्हणतात त्याला ट्रक पार्किंगचा म्हणजे भाग आहे. त्याचबरोबर तुमच्या भागामध्ये एक सुशोभित असं आंबराई गार्डन म्हणजे प्रस्ताव, एक नंबर आहे. त्या आंबराई गार्डनमध्ये आता अशी कोणती संकल्पना तुम्ही राबवली की बाबा की तिथनं त्या आत्ताच परवाच्या आपल्या वृक्षारोपणच्या दिवशी आपण बटरफ्लाय गार्डन, जे जुन्या काळात छोटी छोटी जी झाडं होती जेणेकरून ते फुलपाखरे अट्रॅक्ट होतील असे सगळे आपण झाडांना लावले, आणि ज्या दिवशी लावलं त्या लावत असताना 2 प्रकारचे फुलपाखरे आले सुद्धा. ही संकल्पना पॉझिटिव्ह आहे आणि ती एका एनजीओच्या माध्यमातून आम्ही चालू केल्या. त्यात आयुष साहेबांनी आमच्या भरपूर मदत केली. आणि आमराईमध्ये जे एक नैसर्गिक आपल्याला जुनी वनस्पती झाड आहे त्याचं संगोपन करायचं आम्ही चालू केलं आता. आणि आमराईची काय झालं, उंची जरा खाली म्हणजे आजूबाजूला वस्ती वाढली, आमराई खाली गेली, तळघरात 5 फूट खाली गेला. मागच्या माध्यमातून मी एक प्रयत्न केला की त्यानं एक सिल्टिंग टँक केलं तिथं आणि ते ड्रेनेज जोडलं, बऱ्यापैकी 50% काम झालंय. पण जे पंप करून बाहेर सोडावं लागते त्याला आम्ही प्रोव्हिजन नाही आहे. एक आता 800-900 मीटर आपण लाईन टाकून एक नाला आहे तिथं, त्या नाल्यामध्ये पंप करायचं प्रोव्हिजन आपण केलेलं आहे, मापत घेऊन आपलं प्रस्ताव तयार आहे जेणेकरून. आणि त्याच्यापुढे सांगतो, जी विहीर आपली कलेक्टर बंगल्याची विहीर जिवंत केली त्याचं पाणी आम्ही पंप करून आमरायला नेतोय, म्हणजे जेणेकरून विहिरी जिवंत राहिली आणि आमरायला पाणी उपलब्ध झालं. सगळ्यात मोठा प्रस्ताव होता. कलेक्टर साहेब त्यांनी सहकार्य दिले, त्यांनी लगेच पैसे दिले, 16.5 लाख रुपये देऊन ती जीवित केली आणि लगेच भिंत बांधून घेतली. थोडासा भिंत बांधताना त्रास झाला टेक्निकली, पण रोड वायडिंग मध्ये थोडीशी हे गेली, पण त्याचं वॉचर मध्ये डिझाईन करून आणून आम्ही ते चांगल्या पद्धतीने केली. आता आपल्या वार्डामध्ये छत्रपती शिवाजी स्टेडियम आहे, त्या स्टेडियमची दुरावस्था बघितली तर म्हणजे असं वाटतं की बाबा म्हणजे एवढं चांगलं स्टेडियम असून बरोबर त्याची बऱ्याच ठिकाणी वेळा प्रॉब्लेम येतो. म्हणजे त्यात एक काम असं झालंय की कंपाऊंडचं काम दर्जेदार झालं नाही त्यावेळी, त्यामुळे आता कंपाऊंडचे ते काय इरं गेल्यासारखं चुना ते पडायला लागलाय, ते आम्ही आता हेड झालं 10 लाख रुपये कंपाऊंड दुरुस्त करतोय, या बजेटला हेड आहे. आणि स्टेडियम मध्ये जी प्रोव्हिजन होती त्याचे पैसे आपल्याकडे आले होते, पण काही कारणास्तव ते थांबलं. म्हणजे स्टेडियम इथं बांधायचं काय बाहेर नाही शहराच्या, त्यामुळे थांबलेलं आहे. ते पैसे तसेच आहेत. एका कॉन्ट्रॅक्टरनं काम सुद्धा चालू केलं, त्याचं सगळं सामान पडलं, पण टेक्निकली आपल्याला जे बुधगावला एअरपोर्ट आहे तिथं मोठं स्टेडियम मध्ये संकल्पना महानगरपालिका होती, त्यामुळे हे थांबलं, इथले पैसे खर्च करायला थांबले. पण जेणेकरून आता शहरात एक स्टेडियम पाहिजे आणि ऍथलेटिक्सचं प्रमाण जास्त आहे तिथं, तर आम्ही ते त्या माध्यमातून ती पूर्ण करतोय स्टेडियम. बरोबर. म्हणजे तुम्ही स्टेडियमच्या बाबतीत सांगितलं, नंतर तुम्हाला तुम्ही ट्रक पार्किंगच्या बाबतीत सांगितलं, आमराईच्या बाबतीत सांगितलं,
पण मला एक तुम्हाला एवढं विचारायचं की तुमच्या इथं म्हणजे एक नाट्यगृह आहे, दीनानाथ मंगेशकर दीनानाथ मंगेशकर नाट्यगृहाची एवढी अवस्था आहे की त्या नाट्यगृहाचं पूर्णपणे कुठल्याही प्रकारे बरोबर, महानगरपालिकेला बरोबर. इन्कम नाही. नाहीये. म्हणजे कोट्यवधी रुपये खर्च करायचे, लाखो रुपये खर्च करायचे, बरोबर. पण त्या तिथं कुठल्या प्रकारे नाटक वगैरे यायला तिथे दिसत नाही. त्याप्रमाणे होत नाही. हा, त्यात तुमची काय संकल्पना आहे? मागच्या महाआघाडीची सत्ता असताना जवळजवळ 5 कोटी रुपयाचा प्रस्ताव आला होता आणि आम्ही तो दीनानाथ मध्ये खर्च करायचं ठरलं की पूर्ण नवीनकरण नूतनीकरण करायचं, शासनाचाच फंड होता. पण बरेच काळ आमची सत्ता नव्हती, महाआघाडी सत्ता होती, त्यावेळेची एक तत्कालीन उपमहापौर म्हणे की आता हे शहरी भागात आले, ट्रान्सपोर्ट आणि म्हणजे पार्किंगची अडचण होणार, तर हे मध्यवर्ती आता जे कार्यालय तिकडे कलेक्टर ऑफिस गेले तर आपण तिकडे नेऊया. त्यामध्ये आमच्या म्हणजे त्या थोडक्यात राहिलं आणि ते पैसे परत गेले आणि ते प्रस्ताव दर्शवला. तर आम्ही मागच्या मध्ये 2-2.5 लाख रुपये खर्च करून स्टेजची जरा व्यवस्था केली जेणेकरून आमचे कार्यक्रम होतील. पण जे चांगले नाटकं यायला पाहिजे, जे कलाकार किंवा तुमचे साऊंडचं जे सिस्टीम लागते ती आमच्याकडे नाही आहे. त्याला अजून एक 25 लाख रुपये खर्च आहे, त्यातले 10 लाख रुपये आता तरतूद केल्या. पण बघूया ह्या काय म्हणतात. एवढंच फक्त म्हणायचं, सांगली नाट्यमंडळी आहे, सांगलीकर म्हणजे नाटकाला पूर्णपणे म्हणजे हे करतात, म्हणजे आवर्जून बघण्यासाठी जातात. मग हे नाट्यगृह असो, नंतर भावी नाट्य मंदिर आहे, नंतर आपल्याकडे सांगली महानगरपालिकेच्या हद्दीमध्ये एक खुलं नाट्यगृह आहे. आता तुमच्याकडे एवढे ओपन स्पेस आहे, असा काय मोठा ओपन स्पेस आहे का तुम्ही त्यामध्ये बाबा नाट्यगृह व्हावं अशी तुमची काय इच्छा आहे का? अबकडाला एक 3.5-4 एकर जागा शासनाने दिली आहे. अबकडाची ऍक्टिव्हिटी चांगली आहे तिथे. एक मागच्या टर्म मध्ये असताना ते काम कार्यक्रम झाला, त्यावेळी आम्ही सगळी बाबळी काढून दिली, त्यांना स्वच्छता केली, चांगला कार्यक्रम झाला. त्यावेळी असं वाटलं की ते नवीन नाट्यगृह होईल वगैरे, पण ती ऍक्टिव्हिटी मला वाटतं त्यांच्यातल्या इंटरनल प्रॉब्लेम मुळे मागे पडल्या. ती जर शासनाने डेव्हलप केली, ते पैसे जर आले तर तिथे एक चांगलं नाट्यगृह किंवा नवीन तुमच्या नाट्यमंडळीच्या माध्यमातून काय नवीन टेक्नॉलॉजी असेल तर ते चांगलं होण्यासारखं आहे. त्याचा जर पाठपुरावा केला, आम्ही तर करतोच आहे, त्याचे अध्यक्ष आमच्या ओळखीचे आहेत, मग साहेब आम्ही त्यांच्या माध्यमातून करतोय. पण फंड एवढं लागतात ना, ते फंडसाठी पाठपुरावा करण्यासाठी राजकीय जरा आम्हाला बळ पाहिजे. ते कोणाकडे जर मिळालं तर आम्ही ते पाठपुरावा करू. आज मला सांगा, तुमच्या इथं पाणी टाकी तुम्ही मला बोलला, पण पाणी टाकी बोलल्यानंतर लक्षात का तुमच्या दीनानाथ मंगेशकर नाट्यगृहामध्ये एक टाकी आहे. ती टाकी म्हणजे एकदम ऐतिहासिक टाकी म्हणजे काय वावगं ठरणार नाही, त्यातून सांगलीला पूर्ण पाणी पुरत होतं. ही टाकीचं तुम्ही काय संकल्पना तुम्ही केली आहे? मागच्या जे बरेच जण म्हणजे भंगारात काढायचं चाललं तर कारण मी ते थांबवलं. हे ऐतिहासिक आहे. माझं एक धोरण होतं त्यावेळी की एखादा पेंट कंपनी असते ना, त्याला जर प्रायोगिक तत्वावर ही पेंट करायला दिली आणि त्याची ऍडव्हर्टाईज वर लावायला दिली तर ती अशी पेंट कंपनी म्हणजे आज तयार होती. पण मागचे राजकीय त्यांना काही इच्छाशक्ती नव्हती, पण तरी पण मी जोपासून त्याच्या जवळ आजूबाजूला जे भंगार पडलेले ते सगळे काढून मागच्या क्रमला तिथे पेविंग ब्लॉक घालून एकदम चकोट ठेवले टाकी. कधीही जावा, शूटिंग करा, एकदम चकोट म्हणजे तुम्ही म्हणजे वाटणार नाही की असं तिथं ते भंगार पहिला पडलं होतं. तर असं करून ठेवलेलं आहे आपण. पण ते कसं आहे, धोरणात्मक निर्णय, जुनी ऐतिहासिक टाकी आहे, कदाचित ते आपण इतिहास संशोधनाकडे दिलं तर त्याचं महत्वही कळलं आणि त्यांनी जोपासतील आपली. आता तुम्हाला सांगा, तुम्ही आता दोन टर्म तुम्ही नगरसेवक आहात, ती टाकी जर बघितली तर पूर्णपणे रिपीटिंग केलेली आहे. म्हणजे हे बघण्यासाठी अजून त्याला 100 वर्ष काय होत नाही. बरोबर, म्हणजे माझ्या मते म्हणून तर आपण तर थांबवलंय. निदान हा जे जुन्या लोकांना सांगता येईल किंवा मुलांना इतिहास सांगता येईल तेवढं आपण करून ठेवलेलं आहे. पण त्याची कसं आहे, जर गंजाची प्रमाण आहे ते जर एखाद्या कंपनीला दिलं की गंज हे करायला त्याच्यावर त्यांची ऍडव्हर्टाईज करू काय अडचण नाही आपल्याला. ऐतिहासिकच आहे आणि ते करायला हरकत नाही आहे. अशा प्रकारे तुम्ही म्हणजे आम्हाला पूर्णपणे वाढवायला पूर्णपणे आम्हाला सांगितलं, अंतर्गत रस्ते तुम्ही करण्याचं प्रयोजन केलं, गटारी करण्याचं प्रयोजन केलं, नाटकाचं सांगितलं. परत मला तुम्हाला एवढंच विचारायचं की बाबा आम्ही आता सेवंटाच्या माध्यमातून तुम्हाला आम्हाला एक प्रश्न असा विचारायचा वाटतोय की यापूर्वी आम्ही जेव्हा पंचनामा केला होता, मागच्या निवडणुकीत 2000 निवडणुकीला केला होता, त्यामध्ये आम्ही डायरेक्ट नागरिकांच्या मध्ये घुसलो होतो. पण तुम्हाला यावेळेस समजा आम्ही तुम्हाला कारण नागरिकांना प्रॉब्लेम असतातच, नागरिक काय प्रॉब्लेम सांगायला बसतात, पण नगरसेवक काय प्रॉब्लेम असतात नागरिकांमुळं हे आम्हाला सांगायचं. आता स्वच्छतेच्या माध्यमातून बघितलं, बरेच चांगल्या घरातले लोक शेजारच्या मोकळ्या प्लॉटमध्ये कचरा टाकतात. बरोबर, हे काय नगरसेवकाचं काम आहे का? बरोबर, किंवा त्या आमच्या महापालिकेच्या महिलांचं पण काम नाही. त्या शेवटी माणसं आहेत, जीव आहे, त्यांनी तुमच्या दारात येऊन कचरा घेऊन जातात, पण तुम्ही शेजारी प्लॉटमध्ये टाकला ते उचलायचं कामामध्ये. ट्रक पार्किंगची फार मोठी आहे. त्या प्रत्येक म्हणजे राज्यातून, प्रत्येक गावातून, प्रत्येक जिल्ह्यातून जे काही ट्रक आपल्याकडे सांगलीकडे म्हणजे माल खरेदी विक्री घेण्यासाठी, माल पोच करण्यासाठी येतात, त्या ट्रक पार्किंगच्या म्हणजे भागामध्ये अशी काय म्हणजे बाबा तुम्हाला म्हणजे त्या ट्रक पार्किंगवाल्यांचा ते ट्रक चालक आहेत, ते किन्नर आहेत, यांचा काय तुम्हाला त्रास होतो का? त्यासंदर्भात तुम्ही आपल्याला कुणाकडे काय मागणी काय केली आहे का?
त्यांचा भरपूर त्रास होतो साहेब. त्यामध्ये सकाळ त्यांचा स्वयंपाक असेल किंवा प्रातर्विधी असेल, याच्यासाठी ते कुठेही जातात, कुठेही बसतात, कुणाचं घर बघत नाही, कुणाची महिला बघत नाही. मुलं सोडायला महिला सकाळी बाहेर पडलेले असतात 6:30-7ला स्कूलला, ट्युशनला, ते बघत नाहीत, त्यांच्या समोरच सगळं चालू असते. त्या माध्यमातून मी SP साहेबांना एक पत्र पण दिलं, आयुक्त साहेबांना दिले, कलेक्टर साहेबांना दिले की जी व्यवस्था करा. ODFच्या माध्यमातून आमच्या आयुक्त साहेबांना पत्र दिले. मध्यंतरी आमच्या उपायुक्तांच्या माध्यमातून आम्ही लॉक करायचं, म्हणजे गाड्या आपण जसं पोलीस सिटी पोलीस आपले लॉक करतात ना, तसं लॉक एक आणलं, लॉक करायचं प्रोव्हिजन चालू केलं आम्ही. तरी सुद्धा त्याचा परिणाम होऊन झालाय. म्हणजे थोडक्यात म्हणजे ते बाहेरची लोक येतात, त्यांना दरवेळी तोंड ओढून सांगायची पद्धतपेक्षा तर प्रशासनाने हे त्यांच्या माध्यमातून राबवलं. त्यांची जी फिरतूक गाडी असते किंवा पथक असते, त्यांनी येऊन जर गाड्या हलवायला चालू केल्या, आम्ही सांगणार वेळ आणि पोलिसांनी सांगणार वेळ, त्यासाठी पत्रव्यवहार पण केला. एक कॉपी तुम्हाला पाहिजे देतो, तर त्याचा पाठपुरावा करा तुम्ही, आणि ते SP साहेबांना किंवा ते ट्रॅफिक जे इन्स्पेक्टर आहेत आता त्यांच्या माध्यमातून तुम्ही हे करा की महिलांची नावं सुद्धा काढली जातात. माझ्याकडे SMDP स्कूल आहे, जे मुलींचं कॉलेज आहे, त्या मुलींची नावं काढली जातात किन्नरच्या माध्यमातून किंवा ड्रायव्हरच्या माध्यमातून. ही तक्रार मी SP कडे आणि कुठं करू शकते, SP ने केली. त्यांनी त्यावेळी परत महिला पथक पाठवतात, 2 मिनिटं येते, गाडी काय करून जातात, पण रिझल्ट मला अजून काय मिळाला त्या माध्यमात. म्हणजे मला एवढं म्हणायचं की बाबा तुम्ही नगरसेवक असून तुम्ही याच्यावर म्हणजे एवढं नियंत्रण करण्याचा प्रयत्न करताय, आणि तुम्ही त्या पद्धतीने तुम्ही प्रशासनाला तशी पत्रही पाठवलेली आहे. अजूनही कोणत्या प्रकारे त्याच्यामध्ये निरसन झालेलं नाही. तुम्हाला आता म्हणजे हे ऑफ द रेकॉर्ड मी सकाळ सकाळ फिरतोय त्यावेळी हवा सोडायचं वॉल माझ्याकडे आहे. मी असं गाड्यांची हवा सोडते, त्या माध्यमातून 2-3 जणांनी तक्रार झाल्या, माझ्या त्याची तक्रार झाल्या. साहेब मला तुम्हाला एवढंच सांगायचं की बाबा तुम्ही जरी कॅमेरा जरी बोलला तरी लक्षात ठेवा अवघं काही नाहीये. नाही कसं आहे, हवा सोडणं म्हणजे जर गुन्हा असला तर मी त्याला काय सांगतो, माझ्यावर गुन्हा दाखल कर, मी आज जाऊन बसायला तयार आहे. पण तू या शाळा आहे, शाळेत बारकी पोरं मुलं शाळा सुटला एकदम पळत बाहेर आहेत, ट्रक असावर दिसत नाही, 2 व्हीलर एखादा फास्ट असला तर ते मुलाच्या आयुष्यावर भेटायचो, त्यासाठी आम्ही प्रयत्न करतोय, पण ते प्रयत्न आमचा अजून सफल होईल. म्हणजे मला काय म्हणायचं, आता ट्रॅफिकच्या माध्यमातून हे ट्रॅफिकचं काम आहे. आज मला सांगा, शहरामध्ये बऱ्याच ठिकाणी ट्रक पार्किंग केलं जातं अजूनही, प्रत्येक घराच्या समोर, प्रत्येक तिथे दुकानासमोर हे ट्रक पार्किंग हलवण्याचं काम वाहतूक नियंत्रण शाखेचं आहे, बरोबर आहे का? मग हे वाहतूक नियंत्रण शाखेला तुम्ही ते पत्र जर दिलं असेल तर मी त्यांची मुलाखत या माध्यमातून आम्ही दाखवणारच आहोत, आणि तुम्हाला याचा पूर्णपणे तोडगा काढण्याचं काम 7 स्टारच्या माध्यमातून आम्ही एक स्पेशल बातमी करून आम्ही त्यांना दाखवणार. हा प्रॉब्लेम संपला की माझा वॉर्ड 100% व्यवस्थित म्हणजे आयडियल म्हणतोय तसा होतो. माझा एकच प्रॉब्लेम आता राहिलेला आहे, ट्रक पार्किंग. बाकी सगळं 90% माझं काम झालेलं आहे. जर हा 10%चा प्रॉब्लेम तुम्ही सोडवला तर तुमचा जाहीर सत्कार मी आपल्या महापालिकेच्या ह्याच्यामध्ये घेतो, आणि हा प्रॉब्लेम माझाच नाही, ह्या नागरिकांचा सुद्धा आहे. म्हणजे याचा नागरिकांचा रिप्रेझेंटेटिव्ह म्हणून मी बोलतोय, तर आमच्या त्रस्त सर्व वकार भागातल्या नागरिकांचा आहे. ओके, अशा प्रकारे तुम्ही 7 स्टारच्या माध्यमातून तुम्ही आम्हाला एक चांगली म्हणजे काम करण्याची संधी दिली, बातमी देण्याची संधी दिली. हाच प्रॉब्लेम घेऊन आम्ही वाहतूक नियंत्रण शाखेकडे जाणार आहेत आणि RTOच्याकडे पण जाणार आहोत. माझी एक त्या माध्यमातून विनंती आहे की सर्व नागरिकांनी स्वच्छतेचा थोडा एक 25% आम्हाला हातभार लावला तर चांगली आम्ही एकदम चपट करून दाखवू. 25% फक्त त्यांचा कचरा फक्त बाहेर ठेवायचा, त्यांच्या गेटमध्ये आमची माणसं येऊन येतात, फक्त ते आजूबाजूला ओपन स्पेस मध्ये किंवा लोकांच्या मोकळा प्लॉटमध्ये टाकणे, एवढी आमची तुमच्या माध्यमातून नम्र विनंती आहे. म्हणजे आम्ही हा जो उपक्रम डायरेक्ट नगरसेवकांच्या पर्यंत आला, नगरसेवकांचेच प्रश्न घेऊन आम्ही नागरिकांच्या मध्ये जाणार आहोत. तुम्हाला कसं वाटतं? नागरिकांना गेल्यावर नागरिकाचं कर्तव्य काय हे पहिला तुम्ही विचारायला चालू करा. जसं नगरसेवकाचं कर्तव्य आम्हाला विचारला तर नागरिकाचं कर्तव्य कचरा रस्त्यावर टाकणे नाही, लगविला कुठे बसणे नाही. ODFच्या माध्यमातून जे आम्ही आता आयुक्त माध्यमातून सांगलीचा पहिला नंबर आला किंवा आपण लिस्ट मध्ये भाग घेतला आपण, तर आम्ही सार्वजनिक शौचालय बांधले, दुरुस्ती केले, तर नागरिकांची कर्तव्य त्याचा वापर करावा. नाहीतर कसं आहे, ट्रक तुमचं मगाशी सांगितलं, ट्रकच्या पार्किंगमुळे आम्हाला ते ड्रायव्हर लोक सकाळी तिथं जी शौचालयाला जातात किंवा एक जात नाही, ते आम्हाला सकाळी 7 पासून त्यांना मॉनिटर करायला लागते. हे माझं मत आहे की आमच्या माणसाने वेळ फुकट घालवायचा करता येईल. आम्ही म्हणतोय की ट्रक पार्किंगच्या सोय केल्या, 2 सुलभ तिथं बांधल्या, एकदम चांगल्या प्रमाणात सुलभ चालतात, त्याचा लाभ घ्यावा आणि ट्रक पार्किंग मध्ये ट्रक लावा, अशी आमची विनंती आहे. म्हणजे आम्ही जे मला तुम्हाला एवढंच सांगायचं आहे, आमच्या चॅनलने जी संकल्पना राबवली तुम्हाला बरोबर वाटली का? एक नंबर व्हावं. पहिला तुम्ही नागरिकांकडे जायच्या आधी आमच्याकडे आला, आम्हाला म्हणजे आमचं काय दुखणं आहे हे त्यांना कळेल. त्यांचं दुखणं आम्ही दररोज सगळं ऐकतोय, पण आमचं काय दुखणं आहे मीडिया माध्यमातून त्यांनाही कळेल आणि त्यांच्याही वर्तणुकीमध्ये जरा फरक पडेल. अशा प्रकारे 7 स्टारच्या माध्यमातून वॉर्डाचा पंचनामाच्या अगोदरच
विद्यमान नगरसेवक प्रशांत पाटील मजलेकर यांची आपण थोडीशी मुलाखत घेतली. आता आपण जाणार आहोत वार्ड क्रमांक 17 अ मध्ये.